माझी गाडी माझा नेता इथं आहे असं. तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे. ते आमच्या बरोबरच आहे पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि ते कायमच. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 9890398788 ला संपर्क करा. व्यंकटेश पुरी आलेले आहेत. हे व्यंकटेश पुरी पूर्वी भाजपचे होते बरं का मित्रांनो. व्यंकटेश आपल्याला किती दिवस झाले भाजप सोडून? जवळपास 20 वर्ष झाली भाजप सोडून. 20 वर्ष झाली भाजप सोडली त्यांनी. आता का सोडली काय नाही त्याचा वापर करूया. पण मित्रांनो, आज आम्ही निमंत्रित केलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर प्रवक्ता श्री व्यंकटेश पुरी. व्यंकटेशजी, एक 5 मिनिटात तुमचा जीवन प्रवास, कारण तुमची ही पहिली मुलाखत आहे आमच्या कार्यक्रमात, ते लोकांनाही समजलं पाहिजे की व्यंकटेश कोण आहेत. सांगा जरा. आवाज मोठा कणकणीत, प्रवक्त्याचा आवाज असला पाहिजे. कणकणीतच आवाज आहे. मी एका शिक्षक कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझी आई आणि माझे वडील हे दोघंही शिक्षक आहेत. माझ्या आईला सावित्रीबाई फुले पुरस्कार आहे शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याबद्दल, आणि माझ्या वडिलांना राष्ट्रपती पुरस्कार आहे शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याबद्दल. त्याच्यामुळे ह्या सुशिक्षित आणि शिक्षक परिवारामध्ये माझा जन्म झाला. आणि तिथून माझ्या आधीच घरामध्ये सामाजिक टोच होता. माननीय विलासराव देशमुख साहेबांचे माझे वडील मित्र होते. लहानपणापासून विलासराव देशमुख साहेबांबरोबर ते कार्य करायचे. पण कॉलेज जीवनामध्ये मी RSSच्या लिंकमध्ये आलो आणि तिथं प्रदेश पर्यंतच्या पदांची जबाबदारी भारतीय जनता पार्टी, RSS, बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख. आपण मुद्द्याला हात घालले, भाजप का सोडलं? त्यावेळेचं भाजपचं जे राजकारण चाललं होतं लातूर शहरातलं, ते खूप गटातटांचं होतं. कवेकर, रमेश कराड, शहरामध्ये योग्य नेतृत्व नव्हतं. आणि सतत तुमचं नेतृत्व कोण होतं? नाही, त्यावेळेला मी RSS मधनं तिथं गेलेलो होतो. तुमच्या संघाचे संस्कार आहेत? हा, संघाच्या याच्यामधनं तिथं गेल्यामुळं मला असं नेतृत्व हा विषय नव्हता. मला तो एक विचार घेऊन त्या ठिकाणी काम करायचं होतं. पण तिथं जे चाललेली गडबाजी पाहिली आणि सतत होणारा त्रास, आणि पुन्हा दुसरं काय व्हायचं की घरामध्ये सतत माझ्या वडिलांचा एक विरोधाभास माझ्याबद्दल तयार असायचा. आणि ते नेहमी मला म्हणायचे की तुझ्यामुळं मी विलासराव देशमुख साहेबांना भेटायला जाऊ शकत नाहीये, कारण मी भाजपची त्या काळामध्ये सगळ्यात पुढच्या पहिल्या लाईनमध्ये आंदोलनं असायची, संघर्ष असायचा. कधी कुठे मोर्चा काढायचा गांधीचा व्यंकटेश पुरी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता मला माझे स्नेह माझ्या वडिलांचे आणि विलासराव देशमुख साहेबांचे खूप होते. तर कदाचित साहेबांना सुद्धा लोक सांगत असतील की पुरी सरांचा तुमच्या मित्राचा मुलगा भाजपमध्ये आहे आणि तो असं असं करतो. म्हणजे वडील विलासराव प्रेमी? हा, विलासराव प्रेमी. कारण ते दिलीपराव देशमुख साहेबांच्या लग्नामध्ये भोजन व्यवस्थेचे प्रमुख म्हणून माझ्या वडिलांनी काम केलं. अरे बापरे. विश्वासू विलासराव देशमुख साहेबांचा पुरी सर हे त्या काळातले अत्यंत विश्वासू एक टीमच होती त्या काळात. श्रीरंग शर्मा सर, पुरी सर, कस्तुरे सर, अशी एक विलासराव देशमुख साहेबांकडे ती टीम होती. हे सगळं नियोजन व्यवस्थापन त्या काळात ते लोक करायची. त्याच्यामध्ये माझे वडील. भाजप नंतर तुम्ही काँग्रेसमध्ये आलात? होय. मला एक सांगा व्यंकटेश, आज चित्र काय वाटते तुम्हाला? म्हणजे ज्यावेळेस आता हे प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे, लातूरमध्ये परिवर्तन बोलल्या चालले, खरं काय आपल्याला काय जाणवतं? नाही, ठीक आहे. आता कसं असतं, विरोधक हा विरोधकाचं काम करत असतो. मी एका माग मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की बाबा सतयुगात सुद्धा रामावर सुद्धा आरोप झाले आणि सीतेची अग्निपरीक्षा घ्यावी लागली. मग हे तर कलियुग आहे. आणि लोकशाहीमध्ये काम करून लोकांच्या जाऊन पुन्हा तर तुमच्यावर काय केलं हा आरोप होतो. मला सांगा, आज एवढं सुसंस्कृत नेतृत्व आज आपल्या लातूरला भेटलंय. कधी आज आपण चॅनल उघडलं आणि लातूरच्या नेत्याची बद्दल कधी बदनामी ऐकली का तुम्ही? जे लोक महाराष्ट्रामध्ये इतर मतदारसंघातले जे आमदार आहेत, खासदार आहेत, काही ना काही त्यांचं स्कॅन्डल उघड पडत असतंय आणि त्यांची बदनामी पाहता. तुम्ही मागच्या 60 वर्षात माननीय विलासराव देशमुख साहेब, अमित साहेब
यांची कधी तुम्ही कुठल्या चॅनलला बदनामी ऐकली का? एवढं सुसंस्कृत नेतृत्व. बरं, तुम्हाला किती अभिमान वाटतो? आता तुम्ही अनेकदा तुमच्याच मुलाखतीत मी ऐकलंय की मी नाशिकला गेलो, मी कोल्हापूरला गेलो, साहेबाला फोन लावायचा. हा, तिथं मला विलासराव देशमुख साहेबाबद्दल लातूरून आलं म्हणल्यानंतर मग विलासराव देशमुख का? मी फार मला प्रवास करण्याची खूप आवड आहे. महाराष्ट्रात मी फिरत असतो, तर त्या प्रत्येक वेळेला मला मग तुम्ही देशमुखांच्या गावाचे का? मग मला अभिमान वाटतो की बाबा आपला नेता की ज्याचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि मला सांगा दादा, तुम्ही आज मला सांगा, आज तुम्हीच कित्येक एपिसोड मध्ये असं सांगितलं की आम्ही देशमुखचं सगळ्याच पक्षात चालतं. मग मला सांगा, एखादा असं नेतृत्व आहे की त्याला सर्व पक्षामध्ये मित्र आहेत आणि त्याची उंची तेवढी आहे की ते काहीही करू शकतात, मग तुम्ही ह्याचं चांगलं घेताय का ह्याचं वाईट घेताय? मग ह्या अशा सुसंस्कृत नेतृत्वाला तुम्ही जपलं पाहिजे. आणि लातूरकर जपतायत, पण ठीक आहे, विरोधक आहेत त्यांना हे बघा, मला सांगा, आज भारतीय जनता पार्टी काँग्रेसची विरोधी पार्टी आहे. मग भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करणार का? नाही करणार. त्याच्यामुळे विरोधाभास आहे, ते त्यांचं लोकशाहीचं जिवंतपण आहे, ते विरोध करतायत. पण विरोध पण कुठल्या टप्प्यात केला पाहिजे हे त्या विरोधकाला कळलं पाहिजे. पुन्हा आपण काल दीपकला जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारतो व्यंकटेश, की 15 वर्षात काय केलं हा हिशोब द्या. आणि आम्ही देशमुख साहेब म्हणे 15 दिवसात आलेल्या ताई मला 15 वर्षाचा हिशोब मागतायत. नाही, ठीक आहे, ते आता व्हिडिओ आहे त्याच्यात. माझा त्याला एक प्रतिप्रश्न आहे दादा. आजची ही निवडणूक 15 वर्षाची आहे का? म्हणजे आज आम्ही आपल्या लातूर विधानसभा मतदारसंघात 15 वर्षात मतदानच झालं नाही आणि आज 15 वर्षानं मतदान आहे, असं काही आहे का? पहिल्या 5 वर्षाचा हिशोब हा नागरिकांनी त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिलं की पहिल्या 5 वर्षात चांगलं काम केलं म्हणून दुसऱ्यांदा निवडून दिलं, दुसऱ्या 5 वर्षात चांगलं काम केलं म्हणून दुसऱ्यांदा निवडून तिसऱ्यांदा दिलं, मग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली, तिसऱ्यांदा चांगलं काम केलं ते परत निवडून आले, आता चौथ्यांदा ते जनतेच्या समोर आहेत. मला सांगा, असं जर 15 वर्षात काही घडलं असतं तर त्या 5 वर्षात माणसांनी परिवर्तन केलं असतं ना. त्या 5 वर्षातलं तुम्ही मला सांगा, विधानसभेचा कार्यकाळच असतो 5 वर्षाचा. मग त्याच्यात जर एखाद्या उमेदवाराने जर भूमिका चांगली नाही घेतली तर लोक त्याचं परिवर्तन करतात. मग लातूरच्या लोकांनी या 15 वर्षात कधीही परिवर्तन केलं नाही, पण आज उत्तर मागताना मात्र तुम्ही 15 वर्षाचा हिशोब मागता. ही तुमची राजकीय खोचकता नाही आहे का? खेळी नाही आहे का? समोरच्या लोकांचं म्हणजे दिशाभूल करताय का नाही तुम्ही लोकांची? मला सांगा, तुम्ही खरं सांगा दादा, आज तुम्ही एवढे अनुभवी आहात, जेवढं तुमचं वय म्हणजे आहे तेवढं माझा अनुभव सुद्धा नाही आहे. मग मला सांगा दादा, तुम्ही 5 वर्षाचा हिशोब 5 वर्षात मागता का 15 वर्षात मागता? मग 35 वर्षाचा हिशोब सुद्धा आता तुमच्या युट्यूबवर मी बघितलं का, या आमच्या नेत्यांनी विचारलं की बाबा 30-35 वर्ष तुमच्या घरामध्ये राजकारण होतं, मग तुमच्याकडे असं कोणी आहे का? म्हणतात की मी पडद्या मागून काम केलं, विकास केला. बरं, मला सांगा, आता तुम्ही तर विलासराव देशमुख साहेबांची चाहते आहात, तुम्हाला तर तुम्ही त्यांचा आवाज तुमच्यात आज महाराष्ट्र ऐकतोय. मला सांगा दादा, तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरतात, लातूरमध्ये फिरतात, तुम्हाला प्रत्येक जण सांगतं कणी लातूरचं नाक गेलं म्हणतात. मला प्रत्येक जण तुम्हाला सांगतं कणी की बाबा विलासराव देशमुखांनी माझी बदली केली, विलासराव देशमुखांनी मला नोकरीला लावलं. मीरा भाईंदर मध्ये त्यांचे फोटो असलेले लोकांच्या गळ्यामध्ये लॉकेट्स अजून सुद्धा आहेत. म्हणजे एवढं विलासरावजीवर प्रेम मी माझ्या डोळ्यानं बघितलं. वासुदेव मुंज, मी नाव सुद्धा सांगतो, तिथला नगरसेवक आहे मीरा भाईंदरचा. आणि मी म्हणलं वासुदेव अरे काय, तर त्यानं मला आम्हाला विलासरावजी का प्यार देखने का ना दादा, ये देखो मला लॉकेट भरला साहेबाचा फोटो दाखवा. माझ्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं. मग मला सांगा दादा, मग जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा निम्म मंत्रालय, निम्म म्हणण्यापेक्षा पूर्ण मंत्रालय मान्य अमित विलासराव देशमुखांनी चालवलं. त्यावेळेला लातूरच्या लोकांना न्याय दिला, बदल्या दिल्या, नोकऱ्या दिल्या, सगळं दिले. मग आज तुमच्याही घरामध्ये तसं मंत्रालय होतं, मग तुम्ही का नाही केलं तसं? मला एक नाव सांगावं लातूरमधल्या कुठल्याही नागरिकांनी की त्यांनी यावं आणि त्यांनी सांगावं की यांच्या परिवारातनं माझी बदली झाली, मला नोकरी मिळाली, मला माझं काहीतरी योग्य असं झालं. कारण शिवराज पाटील लोक काय म्हणतात व्यंकटेश, की कुणाचं चांगलं नाही का तर कुणाचं वाईट नाही का? मान्य ना मला. अहो, आमचं ऋषितुल्य नेतृत्व आहे ते. आज लातूरचं सुसंस्कृत राजकारण वाटतंय ते काँग्रेसचं काम करतील. हो, आज मला सांगा, आज लातूरचं सुसंस्कृत राजकारण कुणामुळे आहे? माननीय शिवराज पाटील साहेबांनी ही शिस्त लावून दिली. त्या शिस्तीवर मान्य विलासराव देशमुख साहेब चालले, मान्य दिलीपराव देशमुख साहेब चालले, आणि त्याच शिस्तीवर आज मान्य अमित विलासराव देशमुख साहेब चालत आहेत. मग शहरात मला सांगा, 35 वर्षात जर तुम्ही हे सगळं केलंय म्हणतात, एक नाव सांगावं, त्यांच्याकडनं कुणी पण येऊन सांगावं की अर्चनाताई
आता मला व्यक्तिगत त्यांच्यावर टीका करायची नाही, हा. पण त्या पण त्याला स्वतः उमेदवार असल्यामुळे बोलणं भाग आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार जी हा, बरोबर. तक्रार करतायत, बरोबर आहे. मग त्याच्यातलं त्यांनी एक नाव सांगावं, त्यांनी नाही जनतेत त्यांनी सांगावं कुणी पण, की अर्चनाताई ह्या गृहमंत्र्याची सून होत्या आणि ह्या वेळेला मी अडचणीत होतो आणि माझं काम यांनी केले. जसं अमित विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री पुत्र होते, त्यावेळेला त्यांनी लातूरकरांची जी कामं केली, तसं एखादं तुलनात्मक उदाहरण समोरच्या पक्षाने द्यावं, ही माझी विनंती आहे. म्हणजे त्यांनी सांगावं. हे 15 वर्षाचा आरोप खोटा आहे. हो, दिशाभूल आहे. दिशाभूल आहे, तर त्याच्यामुळे त्याचा काहीच विषय नाही. हा. आणि हाच फरक लातूरकर बघतायत. हा. आणि ठीक आहे, आज लातूरची संस्कृती कशी आहे दादा, तुम्ही आता अनेकदा सांगता ते काय काय उदाहरण. लातूरचे लोक हे फक्त पाहतात इलेक्शन कॅम्पेनिंग, कुठल्याही चर्चेमध्ये ते भाग घेत नाहीत, एन्जॉय करतात, करमणूक करतात किंवा त्याच्यात साहजिक आहे. खरी लोकशाही जर कुठं आहे तर ती लातूरमध्ये आहे, मी म्हणतो. ते त्या सगळ्या या बाबतीत मी नक्कीच मार्ग देतो, की लातूरची जी शांतता आहे, लातूरला आलेला एखादा व्यापारी असेल, लातूरला आलेला एखादा नोकरदार असेल, इथंच बंगला बांधतो, हे का? मग त्याचं कारण काय, इथली सुसंस्कृत संस्कृती जी विलासराव साहेबांनी, शिवराज पाटील साहेबांनी आणि तीच पुढे अमित देशमुख साहेबांनी चालवली आहे. का हो, इथल्या कुठल्या व्यापाऱ्याला कधी आमच्या अमित विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यकर्त्याने जाऊन कधी त्रास दिलाय, कधी पट्टी मागितली आहे, कधी कुठली भूमिका घेतली आहे, किंवा भाजपवाले खंडणी मागतात का? नाही, मी असं ऐका ना दादा, मी माझी बाजू मांडतोय. मी तिकडे काय झालं हे मला नाही माहित, किंवा त्याला लातूरकर सक्षम आहे. लातूरकर, मी आता तेच सांगत होतो, तेवढ्यात मुद्दा कटला. लातूरचा जो मतदार आहे तो अतिशय हुशार आहे, तो कधीही प्रतिचर्चा करणार नाही, भूमिका त्याची सांगणार नाही, पण त्याला बोलणार नाही. हो, बोलत नाही. त्याला जे योग्य वाटतं ते त्यांनी त्याचं मतदान करतो. हे बघा, मला एक उदाहरण द्यायचं. 2014 साली संपूर्ण देशामध्ये मोदीचं वातावरण होतं. लातूर लोकसभेमधनं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार 2014ला निवडून आले. लातूर शहरातनं सुद्धा त्याला लीड होती, आणि लगेच 6 महिन्यानंतर मतदान झालं. तेच मतदार, उदाहरणार्थ तुम्ही मतदार तोच आहेत, मी तोच आहे, लातूर शहराचा मतदार तोच आहे, पण 2014 साली जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला माननीय अमित विलासराव देशमुख साहेब हे 50,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. मग मला सांगा दादा, मग मतदार तर तोच आहे, मग हा किती हुशार मतदार आहे. त्याला जी आवश्यकता होती ती त्या पद्धतीने त्यांनी केली. विधानसभेमध्ये त्यांना वाटलं की अमित देशमुख इथं पाहिजेत, एवढी देशात मोदीची लाट चालली होती, तरी पण विधानसभेला आपण एक प्रश्न हात घालूया व्यंकटेश. निवासी आणि प्रवासी, त्यांनी मुद्दा उपस्थित केला अर्चनाताईंनी की मला निवासी आमदार व्हायचंय, अमित देशमुख सारखं प्रवासी नाही व्हायचं. तुम्हाला काय वाटतं? नाही, हा चुकीचा मुद्दा आहे, हा बरंच दिशाभूल करायचा मुद्दा आहे. मला सांगा, माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांची लातूरच्या शहरामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा त्यांचे दौरे पडलेले आहेत. सांगतात की महिन्यातून एखाद दिवस असतात, म्हणजे 300-500 फार पडतात 60 दिवस ते लातूरात. हे शाप खोटं बोलणं आहे, शाप खोटं बोलणं आहे दादा. मला तुम्ही सांगा, आज लातूर शहरातले मोठे मोठे शॉपचे उद्घाटन असतील, भेटीगाठी असतील, आणि ह्या सगळ्या भूमिका असतील, हे ते लातूर शहरात यायचे. बरं, त्याचे तुम्ही पेपरला पाहिले, जाहिराती पाहिल्यात, सगळं पाहिलंय. मग हे उत्तर हे जे प्रश्न ते करतायत ते 35 वर्षात स्वतः कुठं होते, ते नोड्याला राहत होते. त्यांचं दैनंदिन काय रुटीन होतं लातूरमध्ये? काहीच नाही. बरं, अमित विलासराव देशमुख साहेबाचे दौरे पेपरला पडायचे, व्हॉट्सअपवरती कार्यकर्त्यांकडे दौरे जायचे, शहरातल्या नागरिकांकडे दौरे जायचे की आज अमित देशमुख साहेब काय करणार. तुमचं म्हणणं की अर्चना ते 35 वर्षात कुठं होत्या? हो, कुठे होत्या मला सांगा ना. आज त्या नोएडामध्ये राहायच्या, दिल्लीमध्ये त्यांचा निवास होता. ते लातूरमध्ये आले तर कुठल्या सामाजिक कामात होत्या? कुठलं त्यांनी उद्घाटन केलं दुकानचं? कुठल्या लग्न कार्यात होत्या का? कुठल्या मुंजीत होत्या का? कुठल्याच्या सांत्वनासाठी होत्या का? आज तुम्ही अमित देशमुखांचं फेसबुक बघा. त्यांनी काल सांगितलं की म्हणे अमित देशमुख फक्त पत्र पाठवतात. अमित देशमुखांना माहित होत नसतं आपण पत्र कोणाला पाठवलंय. नाही, असं म्हणतात लोक. काल सभा झाली, त्या सभेत म्हणल्या की एक असा पत्राचा आमदार पाहिजे का प्रत्यक्ष भेटणार आमदार पाहिजे. मी त्याचं उत्तर देतो. तुम्ही माग अमित विलासराव देशमुख साहेबांचं फेसबुक उघडायचं मागच्या 4 वर्षातलं, त्याच्यामध्ये सांत्वनाला घरी गेलेल्या भेटीचे फोटो आहेत.
एखाद्याच्या मुंज कार्याला गेलेल्याची भेटीचे फोटो आहेत, एखाद्याच्या लग्नाला गेलेल्यांची भेटीचे फोटो आहेत, एखादं उद्घाटन केलेलं भेटीचे फोटो आहेत, एका कॉलनीमध्ये जर ते कुठं जात असतील, कुणाच्या घरी जात असतील तर ते फोटो आहेत, एखादं कार्य जर त्यांनी विकसित पद्धतीनं जर करत असतील, कुठल्या बिल्डिंगचं काम चालू असेल त्यांनी आणलेल्या फंडातनं तर त्याचे फोटो आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही किती दिशाभूल करताय. म्हणजे लातूरचा मतदार हा काही मूर्ख नाहीये, तो पाहतोय. बरं आज दादा डिजिटल जग आहे, आज व्हॉट्सअप फेसबुक ह्याच्यातनं तो सामान्य माणूस कुठं आहे, तो दैनंदिन काय कार्य करतो हे स्पष्ट दिसतंय सगळ्याला. त्याच्यामुळं हे खोटे आरोप, बरं हे खोटे आरोप कधी चालले असते 1980 ते 96-97 पर्यंत, कारण तेव्हा डिजिटलायझेशन नव्हतं. आता ठीक आहे व्यंकटेश, काल पियुष गोयल आलते बरोबर आहे की त्यांच्या हातात ते रेल्वे खातं होतं बरोबर आहे. पीयूष गोयल ने सांगितले कि यहाँ के राजपुत्र एक बार भी मुझे नहीं मिले कुछ समस्या लेकर रेल्वे के बारे में. मग मला सांगा, आपल्या आमदाराचं कर्तव्य होतं जाऊन त्यांना भेटणे, काही लातूरसाठी मागणे. तुम्हाला कसं वाटतं सर? पियुष गोयल साहेबांना दिलेले पत्र तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली काढू शकतात. माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळात पाठपुरावा म्हणून दिलेले पत्र हे तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली काढू शकतात. किंवा हेच तुम्ही अमित देशमुख साहेबांचंच परत फेसबुक आणून पहा, त्याच्यात गोयल साहेबाचे आणि त्यांचे फोटो आहेत. त्याच्यात लातूर शहराला त्यांनी काय काय मागण्या केल्या आणि त्यांनी त्या बोगीचं जे हे आहे कारखाना त्याच्यात होणाऱ्या कामाबद्दलच्या सुद्धा मागण्या केल्या. बरं मला काल किती क्यू आली अर्चनाताईंची किंवा भाजपची, की अर्चनाताईच त्यांना म्हणतायत की तुम्ही केंद्रीय मंत्री जेव्हा होतात रेल्वेचे तेव्हा काही कामं राहिलेली आहेत, मग मी निवडून आल्यानंतर तुम्हाला मला मदत करावं लागेल आणि ही माझे मुद्दे आहेत म्हणून त्यांनी 5-6 मुद्दे सांगितले. म्हणजे तिथं स्पष्ट झालं की इथल्या त्या रेल्वेच्या बोगीमध्ये काहीच काम झालेलं नाहीये. 3-3दा त्याचं उद्घाटन झालं, नुसती दिशाभूल झाली. मला सांगा त्यांनी त्याच्यात काही काम केलं का? काहीच नाही. आतापर्यंत एखादा कारखाना जर चालू होतोय दादा तर त्याचं प्रोडक्शन झालं पाहिजे का नाही, त्याच्यातनं काहीतरी बाहेर पडलं पाहिजे. लोकांना रोजगार मिळाला का रे पुरी इथं? म्हणजे मला सांगा, बोगी कारखाना इथं त्यांनी केला म्हणून सांगितलं की एवढ्या कोटी रुपयाचा कारखाना आहे, असं प्रोजेक्ट आणला. अमितने काय आणलं, हे लातूरचं काय बरंचसं काही. काल व्यंकटेश पवार हे आपले अभिमन्यू पवार आले लातूरात, त्यांनी सांगितले की याच्यातल्या बऱ्याचशा 600 कोटीच्या योजना तर मी आणलेल्या आहेत, ह्यांनी कुठं आणल्यात योजना. म्हणजे असे आरोप अभिमन्यू पवार आता का करतात, संभाजीराव का करतात. खरं तर अभिमन्यू पवारला आम्ही देशमुखांनी मदत करून आमदार केलं होतं, हे तर सगळ्या जगाला माहिती आहे. तर आता हे सध्या वातावरण सगळं असं गडूळ झालेलं आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता तो आपला जो एक प्रश्न होता की बोगीतनं खरंच लातूरकरांना काही मिळालं का? बिलकुल नाही दादा. मला एक नाव सांगा कुठलंही शहरातलं, आता तुम्ही एवढे तुम्हाला लोक स्पष्ट सांगतात किंवा भूमिका मांडतात तुमच्याजवळ खुल्या मनानं, मला एक नाव सांगा की ते लातूरच्या बोगीमध्ये त्याला नोकरी लागली म्हणून. एकच नाव. नाही लागली. आणि तिथं जे लोक आहेत ते UP बिहारचे आहेत जे आता तिथं काम करतायत. मग त्याच्यामुळे हा ह्यांचा मुद्दा फेल झाला, शाप खोटा ठरला. त्यातनं एकही मुद्दा त्याच्यातनं पुढे आलेला नाही. आणि हे वारंवार आरोप करतात की रेल्वे संदर्भात काहीच मागणी केली नाही म्हणून. माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी वंदे भारतची मागणी केलेली आहे की हैदराबाद मुंबई ही जी वंदे भारत आहे ती व्हाया लातूर व्हावी. अमित साहेबांनी मागणी केली, धीरज साहेबांनी मागणी केली. काल परवा नवनिर्वाचित जे खासदार आहेत त्यांनी सुद्धा मागणी केली की वंदे भारत ही लातूर मार्गे जावी. त्याचं कारण काय तर यांचं असं म्हणणं आहे की वंदे भारतचे डब्बे हे आता लातूरच्या कारखान्यात तयार होणार आहेत. म्हणून आम्ही पण विनंती केली की बाबा आता लातूरच्याच कारखान्यात जर डब्बे तयार होणार असतील तर एक वंदे भारत लातूरला द्या. मग का बरं नाही दिली लातूरला? बरं, आज माननीय विलासराव देशमुख साहेबांनी रेल्वे लातूरला आणली, हे कुणीही याला मुद्दा खोडू शकत नाही. मग जेव्हा ज्या काळात विलासराव देशमुख साहेबांनी ज्या रेल्वे मंजूर केल्या त्याच्यानंतर फक्त 3 रेल्वे मंजूर झालेल्या आहेत लातूरला. मला आठवते की विलासराव साहेबांनी रोजगार हमी योजनेतून रुळपट्टीवरचं जे खडी काम असतं ते रोजगार हमी योजनेतून केलेलं हो, खास त्यांच्या त्या कोट्यातून. बघा दादा, मला तुम्ही अनुभवी आहात, मला फक्त 2च उदाहरणं द्यायची जी की आता मला कोणावर आरोप नाही करायचा. हे बघा, विमानतळाचं काम हे केंद्रातनं झालं पाहिजे असतंय, पण माननीय विलासराव देशमुख साहेबांनी रोजगार हमी योजनेतनं फंड देऊन लातूरचं विमानतळ बांधलं. हा महाराष्ट्रातला नाही तर देशातलं पहिलं उदाहरण आहे की जो केंद्राचा प्रोजेक्ट असतो, म्हणजे उड्डयन मंत्रालय हे राज्याकडे नसतं, फक्त ते केंद्रातच असतं. त्याला निधी देण्याचं काम फक्त केंद्र सरकार करू शकतं. पण त्यांनी इतिहास घडवला.
की महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेतनं ठराव पास करून ते रेल्वेचं विमानतळ बांधलं. तसंच रेल्वेचंही त्यांनी केलं. ते त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्री असल्याचा विशेष फायदा घेऊन त्यांनी निधी उभा केला. म्हणजे आता काय केलं 15 वर्षात हे म्हणण्याची गरज नाही. मला काय म्हणायचंय दादा, एखाद्या शहराला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, रेल्वे, विमान वाहतूक, मोठ्या इमारती, ऑफिसेस, हे माननीय विलासराव देशमुख साहेबांनीच करून ठेवलेलं आहे. तुम्ही मला सांगा ना, लातूरला रेल्वे कोण आणली? माननीय विलासराव देशमुख साहेबांनी आणली. लातूरला विमानतळ बांधून कोण ठेवलं? माननीय आम्ही विलासराव देशमुख साहेबांनी बांधलं. आयुक्तालयाची इमारत इथं बांधून कोण ठेवली? माननीय विलासराव देशमुख साहेबांनी बांधली. विविध ऑफिसेस जे आहेत त्याचे विभागीय कार्यालय लातूरला कोण आणले? माननीय विलासराव देशमुख साहेबांनी आणले. म्हणजे देशमुख परिवार हे लातूरला एका बाळासारखं प्रेम करतं आणि ते लातूर शहराचं पालकत्व हे देशमुख परिवाराने घेतलेलं आहे. जे नवं ते लातूरला हवं हे मी तुमच्याच तोंडातनं 100 वेळाला आपल्या मुलाखतीत ऐकलंय. मग त्याच्यात माननीय विलासराव देशमुख साहेबांनी ते कर्तव्य केलेलं आहे. मग आता ह्या सगळ्या भूमिका करत असताना फक्त त्या पुढच्या विकासाच्या पुरवण्या जोडण्याचं काम माननीय अमित विलासराव देशमुख साहेब करतायत. त्याच्यामुळे त्याचा काहीच विषय नाहीये की व्यंकटेशजी, आता एक सध्या प्रश्न जो गाजतोय सध्या, मी काल आमच्या दीपक सोळा सुद्धा हा प्रश्न विचारला की अमित देशमुखांची रथयात्रा आणि अर्चनाताईंची पदयात्रा, काय वाटतं? हे बघा, आज माननीय अमित विलासराव देशमुख साहेब हे त्यांच्या वडिलासारखं त्यांना पूर्ण महाराष्ट्रातनं मागणी आहे. आता ते अमित देशमुख हे लातूरचे आहेत का? बिलकुल आहेत. पण ते मागणी महाराष्ट्रात, मागणी महाराष्ट्रात नाही. आणि ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते स्टार प्रचारक आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटी नाही, नॅशनल राष्ट्रीय यादीमध्ये ते 40 लोक आहेत, त्यात अमित देशमुख. मग मी स्वतः अमित देशमुख साहेबांचा एक छोटा कार्यकर्ता आहे. मला अनेकदा संधी अशी मिळाली की त्यांच्यावर बाहेर जायची. मी त्यांच्यासोबत कर्नाटकमध्ये गेलोय, मी त्यांच्यासोबत मध्य प्रदेशमध्ये गेलोय, मी अनेकदा त्यांच्यासोबत योगायोगानं मला महाराष्ट्रात फिरण्याची संधी आली. तर त्यांना एवढी मागणी आहे, त्याच्यामुळे ते काय करतायत की सकाळचं जी वेळ आहे तो देत आहेत महाराष्ट्रात. आणि मग सभा त्यांना एवढी मागणी आहे. कारण आता मी एका ठिकाणी असं गेलो होतो, तर ती बैठक झाल्यानंतर आम्ही बसलो एका कोल्हापूरमध्ये. तर तिथले जे ज्येष्ठ लोक आहेत भाजपचे, काँग्रेसचे कोल्हापूरचे, तर ते काय सांगत होते, साहेब तुम्ही बोलताना आम्हाला विलासराव देशमुख साहेबच बोलतायत की काय? झेरॉक्स कॉपी. म्हणजे सामान्य मतदाराला असं वाटतं की जेणेकरून विलासराव देशमुख साहेबच भाषण करायला प्रतिकृती समोर वाटत. मग आज एवढी मागणी आहे. आणि आता कालच मी ऐकलं की एक आमदार अक्षरशः ते अमित देशमुखांना 15-15 मिनिटाला फोन करत होते की साहेब काही करा, तुम्ही आल्याशिवाय मी निवडून येणार नाही, तुम्ही मला सभा द्या, काही करा. मग आज मला सांगा, आज पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांना लोकांची पूर्ण महाराष्ट्रातनं मागणी आहे, त्याच्यामुळे ते महाराष्ट्रात जात आहेत. बरं, ते आता मला सांगा, आता तुम्ही जर एखाद्या माझ्यासाठी आग्रह केला की नाही रे व्यंकटेश तू ये बरं जरा, तर मला यावं लागेल ना. तसं ते महाराष्ट्रामध्ये फिरतायत, त्याच्यामुळे त्यांचा तो सकाळचा थोडा वेळ ते महाराष्ट्रात देतात वाचण्यासाठी. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये 3-3, 4-4 वार्ड ते ह्या पद्धतीनं फिरतायत. बरं, तिथं असं नाहीये की आता एखादा जर कुणी व्यक्ती त्यांच्या रथाजवळ आला तर ते पूर्ण थांबवतात, त्याच्याशी बोलणं करतात. अनेक ठिकाणी त्यांना ओवाळणी केली जाते, अनेक ठिकाणी त्यांना हार फुलचे दिले, अनेक ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमा त्यांना भेट दिल्या जातात. अनेक ठिकाणी लोक, मी तर काल एका गल्लीमध्ये त्यांच्यावर फिरत होतो, दिवाळीसारखे फुलबाज्या लोकांनी उडवल्या दारात आल्यानंतर. मग हे लोकांचं प्रेम तुम्ही फक्त एकतर्फीच विषय बोलणार आहात का की मग पदयात्रा आणि रथयात्रा? दादा हे बघा, आता अर्चनाताई सुद्धा माझ्या ताई आहेत, कारण आपल्या लातूरची सुसंस्कृतपणा हा शिवराज पाटील साहेबांनी शिकवला, विलासराव साहेबांनी करायची आणि अमित देशमुख साहेब त्याला आता वाहक आहेत की टीका नाही करायच्या. मला सांगा दादा, मला फक्त लातूर शहरातच फिरायचंय, मग मी 24 तास माझं एकच ध्येय लातूर शहरच. तसं मान्य अमित विलासराव देशमुख साहेबाचं ध्येय पूर्ण महाराष्ट्र आहे. आणि बघा, आधी विलासराव देशमुख साहेब सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात फिरले, तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. मग तुम्हाला लातूरचा मुख्यमंत्री नको आहे का?
किंवा लातूरला तुम्ही म्हणताय ना लातूरला विकास पाहिजे, तुम्ही म्हणताय ना लातूरला कारखाने पाहिजेत, तुम्ही म्हणताय ना ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळेच लातूरला विमानतळ आलं. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळेच लातूरला रेल्वे आली. ही जेव्हा मोठे मोठे विषय असतात तेव्हा आपला नेता हा मुख्य पदावर बसला पाहिजे, तेव्हा त्याला ते सगळं खेचून आणता येतं. मग आज तुम्हाला लातूरचा विकास पाहिजे ना मोठ्या प्रमाणात, तर का बरं अमित देशमुख मुख्यमंत्री होऊ नयेत? म्हणायचं का एखाद्या होणाऱ्या मंत्र्याला लातूरकर मुकणार? मग तुम्ही चुकीचं काहीतरी करताय, दिशाभूल करताय. पण दादा लातूरचा मतदार हा खूप सुजाण आहे दादा, तुम्ही अनुभवात. त्याला ज्याला हवंय त्याला ते जवळ. हे मित्रा या बाबतीत आता प्रेक्षकांचं समाधान झालं असेल. आता मला एक विषय छेडायचा व्यंकटेश तुला, कारण तुम्ही स्वतः कार्यक्रमात होता. काय झालं बरं त्या अंजना काश्यपचं हेलिकॉप्टर शॉट मध्ये? नाही, ते जे सगळं सांगितलं चाललंय ते शाप खोट आहे दादा. हा समाज नाराज झाला, तो समाज नाराज झाला. नाही, ते प्रयोग झालाय. काय आहे, आज काही लोक 95ला मामूली प्रयोग, तसा आता पुन्हा मामूली. बघा ना, तुम्ही सुद्धा आता पत्रकार आहात, तुम्हाला सुद्धा आम्ही साक्षीदार आहे. तुम्हाला सुद्धा म्हणजे ह्या निवडणुकीला पहिल्या दिवसापासूनच असा टोन देण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे. इथे एक टीम आहे, अमित विलासराव देशमुख साहेबांच्या विरोधात काम करणारी टीमच आहे. त्यांची सगळ्यांचे थिंकिंग आहे. मग पत्रकारात कोण? राजा मणियार सुद्धा म्हणाले की लातूरात असे दोनच पक्ष आहेत म्हणले, की इथं भाजप नाही, शिवसेना काही नाही, एक अमित देशमुख समर्थक आणि अमित देशमुख विरोधक. बरोबर आहे, खरं का? राजा मणियारनी 100% बरोबर बोललेला आहे. राजा मणियारनी अतिशय योग्य तो मुद्दा मांडला. तसं दादाजी विरोधक टीम आहे, त्यांनी काय केलेलं आहे, व्यापाऱ्यामध्ये तुम्ही बोलायचं, त्यांचं अमित कडून काही साथ देत नाही म्हणलं की विरोधक. आणि त्यांचं कसं त्यांनी यावेळेला टीम तयार केली आहे. त्यांनी पत्रकारात काही लोक पाठवले, काही लोक व्यापाऱ्यांकडे पाठवले, आणि अपप्रचार करणे ही त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे दादा त्या घटनेच्या ठिकाणी मी पण होतो. भुलतील वाटतं? नाही, लातूरकरांना एकदा भुलून अनुभव आलेला आहे 95ला, की आपण ह्या सगळ्या अफवांवरती एका चांगल्या नेतृत्वाला आपण विनाकारण 5 वर्षाचा ब्रेक दिला होता. आणि त्याच लातूरकरांनी नंतर उफळून मतदान केलं, आणि त्या मतदानाच्याच जोरावर माननीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकले. मग आता कशासाठी 5 वर्ष ह्या अफवांवरती? लातूरकर फार समजदार आहे. आणि दादा काल मी त्या शोला तिथं होतो, असला कुठलाही प्रकार तिथं घडलेला नाहीये. अशोक गोविंदपूरकर तात्या, मला असं आश्चर्य वाटतं की अशोक तात्या आमचे असे खरं तर त्या समाजाचे फार उपकार आहेत त्यांच्यावर. जेव्हा मी केशवराज मंदिराच्या माध्यमातून केशवराज मंदिरात जेव्हा मान्य अमित विलासराव देशमुख साहेबांना बोलवलेलं होतं, त्यावेळेला मला थोडासा वेळ होता, म्हणून मी ती यादी पाहिली होती दैनंदिन प्रसादाची. तर त्याच्यात सगळे माहेश्वरी बांधवांचेच नाव होते. बरोबर. मग त्याच्यामुळे आणि असं बोलू शकत नाहीत दादा, बोलूच शकत नाहीत. हा फक्त प्रयोग चालला, निवडणूक फंडा नाही, प्रयोग. 1995 वर त्यांना आणून हा प्रयोग यशस्वी होईल का? यशस्वी नाही दादा. एकदा मला सांगा दादा, एकदा एक सिनेमा यशस्वी झाला आणि तसाच दुसरी कॉपी जर कोणी केलं तर ती यशस्वी होते का? ती त्यावेळेला अफवेच्या आधारावर यशस्वी झाले होते विरोधक. आता नाही होणार, कारण लातूरचा मतदार हा समजदार आहे. मी आता थोड्या वेळ काय म्हणलो दादा, त्या काळात प्रेस डेव्हलप नव्हत्या, प्रचाराची माध्यमं त्या काळात नव्हती, त्या काळात असं काहीच नव्हतं, आणि कुठेतरी अफवा व्हायची आणि त्या अफवेवर पूर्ण चालायचं. आता तसं राहिलं नाही दादा. आता फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, क्षणाक्षणाला चांगली पण गोष्ट एका सेकंदात पूर्ण देशात जगात आणि वाईट घडलेली घटना पण आपला कार्यक्रम नेदरलँड मध्ये बघितला जातो. मग दादा एका सेकंदामध्ये ह्या चांगल्या वाईट गोष्टी जर कळत असतील तर त्या अफवेच्या बियांवरती आता हे काही फार होणार नाही असं मला स्वतः. बरं, आता जाता पाहता 35 मिनिट मुलाखत झाली. व्यंकटेश, मला एक सांगा, काय लातूरच्या मतदारांना एक अमित देशमुखांचे समर्थक म्हणून तुम्ही काय आव्हान करता? नाही, आव्हान करायचं काय दादा, मी छोटा कार्यकर्ता आहे. हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, लोक खूप आरोप करतात की फोन उचलत नाहीत, काही नाही. आता तुम्ही माझ्या फोनची डिरेक्टरी बघा. मी अत्यंत सामान्य कुटुंबातला आहे, मी खूप मायक्रो समाजातला आहे, खूप की म्हणजे माझ्या मतदानाचाही फरक विरोधकाला होणार नाही आणि समर्थकाला होणार नाही. पण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला अमित देशमुखांची जर मी तुम्हाला फोनची यादी दाखवली तर ते मी लावलं की फोन पटकन उचलतात, त्यांचे मला फोन येतात. बघा, मी आजच दिवसभरातला दाखवतो तुम्हाला. बरोबर. तर म्हणजे उदाहरणासहित का, तर तो मुद्दा खोटा आहे की फोन उचलत नाही. एक नंबर 2, त्यांची पर्सनली अटॅचमेंट कार्यकर्त्यांशी, सामान्य नागरिकांशी, व्यापाऱ्यांशी. का बरं इथला व्यापारी का बरं त्यांच्यावर नाराज नाहीये? का बरं?
इथला MIDCतला व्यापारी का बरं नाराज नाहीये, इथले ट्युशन चालक का बरं नाराज नाहीयेत, इथले शिक्षण क्षेत्रातले लोक का बरं नाराज नाहीयेत? कारण आज लातूर शहर हे व्यापाऱ्यांवरती चालतं, लातूर शहर हे ट्युशन क्लासेसवरती चालतं, लातूर शहर हे उद्योगधंद्यांवरती चालतं. मग या लोकाला जर आमदार म्हणून जर अमित देशमुखांनी जर त्रास दिला असता तर ही आज म्हणायची वेळच नाही. लोकांनी त्या वेळेला तो निर्णय त्यांच्याबद्दल घेतला असता. त्याच्यामुळे मला लातूरकरांना आव्हान काय करतात? लातूरकरांना तेच आव्हान करतोय की कुठल्याही खोट्या म्हणजे भूलताफांना आपण बळी पडू नये. चाललेला जो अपप्रचार आहे त्याला आपण बळी पडू नये आणि महाराष्ट्राच्या उगवत्या नेतृत्वाला आपण विनाकारण खीळ लावू नये. हे बघा, महाराष्ट्रामध्ये जर उद्या अमित देशमुख साहेब जर मुख्यमंत्री झाले तर सगळ्यात पहिला आनंद हा रत्नाकर औसेकर दादांना होणार आहे, त्याच्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होणार आहे, इथल्या व्यापाऱ्यांना आनंद होणार आहे. कसं होणार आहे ते सांगतो दादा. लातूरचा व्यापार हा पूर्ण महाराष्ट्रात आहे. एक मी तुम्हाला उदाहरण देतो. माननीय विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला STचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं, कोणतं कुरिअरचं, ते लातूरच्या व्यापाऱ्याला मिळालं होतं. अशी मी अनेक उदाहरण देऊ शकतो की त्या पहिला घास लातूरला. मग तेच विलासरावांचे हेच पुत्ररत्न आहेत, हे सुद्धा आज पहिला घास हा लातूरकरांना देतील. त्याच्यामुळे लातूरकरांनी तसा लातूरकर मतदार हा खूप हुशार आहे, तो फक्त ऐकून घेतो आणि स्वतःचाच निर्णय करतो. त्याच्यामुळे लातूरकरांनी ह्या बळीला ही जे थापा चालल्यात, ही जी टीम कार्य करायली आहे अमित देशमुख साहेबांच्या चरित्र्यावर विनाकारण काहीतरी बोलून भूमिका बदलवण्याचा जी प्रयत्न चाललाय हा केविलवाना, ह्याला बळी पडू नये आणि अमित देशमुख सारख्या भावी नेतृत्वाला आपण संधी द्यावी. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आज जर त्यांना 38 ठिकाणी मागणी आहे महाराष्ट्रात आणि 38 आमदार जर निवडून आले ज्यांनी त्यांचा प्रचार केलाय आणि उद्या जर बैठक चालू झाली की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला करायचा आहे, 38 मतदार उमेदवारांनी जर निवडून आलेल्यांनी जर अमित देशमुखांचं नाव घेतलं तर त्याच्यात आश्चर्य वाटत लातूरला मिळू शकतं दादा. आणि आज महाराष्ट्रातला फ्रेश चेहरा सांगा मला तुम्ही की जो मुख्यमंत्र्यासाठी आहे. अमित देशमुख हे फ्रेश चेहरा आहे मुख्यमंत्र्यांसाठी. तेव्हा सोनिया गांधी सुद्धा त्यांना स्टार प्रचारक करतात, कर्नाटकला पाठवतात, मध्य प्रदेशला पाठवतात, गुजरातला पाठवतात, गोव्याला पाठवतात. अहो, सोनिया गांधी जेव्हा एखाद्याचं नाव घेतात कुठलाही, म्हणजे भारतीय जनता पार्टीतला जर त्यांचा शिरीष नेता जर कुणा कार्यकर्त्याचं नाव घेत असेल तर तो कार्यकर्त्याचं त्याच्या कार्यक्षेत्राला ती मान्यता असते. आज भाजपमध्ये जर कुणी मोठा नेता त्यांच्या नेत्याचं नाव घेत असेल तर तो नेता चांगला. आज काँग्रेसमध्ये सोनिया गांधी जर अमित देशमुखांचं नाव घेत असतील तर त्यांच्या दृष्टीने हा नेता चांगला. बरोबर आहे दादा. जाता 40 मिनिटाच्या वर मुलाखत होती, काय आव्हान करतात तुम्ही? लातूरकरांनी जे देशमुख परिवारावर याआधीही भरभरून प्रेम केलेलं आहे तेच प्रेम याही वेळेला भरभरून करावं. कुठल्याही बळीला अफवेला आपण बळी पडू नये एवढीच माझी विनंती. मित्रांनो, हे होते व्यंकटेशपुरी. काल आपण ऐकले दीपक सूळ, आज आहेत व्यंकटेशपुरी. हे बघा, आमचं सर्वांना सामान्य आहे. आम्ही सकाळचा भोंगा दिला अर्चनाताईला आणि माझी गाडी माझा नेता दिला काँग्रेसला. बरोबर आहे का? आपलं समान आहे. बरोबर का? तर मित्रांनो, कशी वाटली मुलाखत? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला असाच आशीर्वाद द्या, कारण असे नवीन कार्यक्रम मी तुमच्यासमोर घेऊन येईल. तर आता व्यंकटेशपुरी, तुम्ही आलात, तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला यश मिळो याच मी मनोकामना शुभेच्छा देतो. माझा कार्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीडीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सीडीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.